आपल्याला सीसॉ पंप दिसत आहे. हा पंप तुमच्या मित्रासोबत प्रत्येकाने सीसॉच्या वेगवेगळ्या टोकावर बसून खालीवर व्हा. खालीवर होण्याचा आनंद लुटताना तलावातून पाण्याचा उपसा सुद्धा तुम्ही करू शकाल. आता आपण आर्किमिडीजचा स्क्रू पाहत आहोत. ड्रमच्या वरच्या बाजूस असलेले हँडल फिरवा. ड्रमच्या सभोवताली गुंडाळलेल्या नळीच्या वरच्या तोंडातून पाणी बाहेर येत असल्याचे आपणास दिसेल. संगीतमय नळ्या. येथील भिन्न लांबीच्या नळ्यांवर हातोड्याने हळूवार आघात करावा. भिन्न लांबीच्या नळ्यांमधून भिन्न स्तराचा स्वरपदाचा ध्वनी निर्माण होत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. मोकळेपणाने लटकत असलेल्या नळ्यांपासून निर्माण होणाऱ्या ध्वनीचा स्तर नळ्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. नळीची लांबी कमी असल्यास ध्वनीची स्तर उच्च असतो. बोलणारी लंबगोलाकार नलिका. तुम्ही माशाच्या तोंडाजवळ उभे राहा व तुमच्या मित्रासोबत माशाच्या शेपटीवरील टोकाशी उभे राहण्यास सांगा. आता आपल्या मित्राला काही बोलायला सांगा. तुम्हाला तुमच्या मित्राचा आवाज ऐकू येतो का? आता तुम्ही बोला. तुमच्या मित्राला तुमचा आवाज ऐकू येतो का? माशाच्या आतील पोकळी लंबगोलाकार आहे. माशाचे तोंड व शेपटीचे टोक दोन्ही या लंबगोलाच्या नाभीय प्रतलात आहेत. एका नाभी केंद्राकडून निघालेल्या ध्वनिलहरी लंबगोलाच्या पृष्ठभागाकडून परावर्तित होऊन दुसऱ्या नाभीशी केंद्रित होतात. हा लंबगोलाचा गुणधर्म आहे. हे लंबगोलाचे एक वैशिष्ट्य आहे. पाईचे मूल्य. दुसरा आर्यभट इसवी सन 950 व भास्कराचार्य इसवी सन 1114 यांनी पाईचे मूल्य 22/7 असे निर्धारित केले. आजही हेच पाईचे अंदाजे मूल्य मानले जाते. पाईचे मूल्य तपासून पाहण्यासाठी साखळी उभ्या रेषेवर ठेवा. या साखळीची लांबी वर्तुळाच्या व्यासा इतकी असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. आता ही साखळी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर्तुळाच्या परिघाभोवती फिरवा. व्यासा इतक्या लांबीची साखळी परिघीच्या 22 समान भागांपैकी 7 भाग व्यापते. खोलीचे ज्ञान. परसेप्शन ऑफ डेप्थ. छिद्रातून एक डोळ्याने पहा. तुम्हाला क्रिकेटचा खेळ दिसेल. जर तुम्ही लांब अंतरावरून पाहिलं तर असाच भास होईल. आपण वस्तूंना 2 डोळ्यांद्वारे 2 भिन्न कोनातून पाहतो. या 2 वेगवेगळ्या दृश्यांचे मेंदूमध्ये मिश्रण होते व आपल्याला वस्तूंच्या खोलीविषयीचे ज्ञान होते. एका डोळ्याने किंवा जास्त अंतरावरून साहजिकच आपल्याला विशिष्ट कोनातून एकच दृश्य दिसते, म्हणून खोलीचे ज्ञान होत नाही. प्रतिध्वनी नलिका. इको ट्यूब. तुमचं तोंड नलिकेच्या उघड्या मुखाजवळ आणून हॅलो म्हणा. तुम्हाला तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येईल. ध्वनिलहरी नलिकेतून सेकंदास 330 मीटर या वेगाने प्रवास करतात व नलिकेच्या दुसऱ्या टोकास असलेल्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत येतात. परावर्तित ध्वनी जर सुरुवातीच्या ध्वनीच्या कमीत कमी 1/10 सेकंद इतक्या वेळानंतर कानावर येत असल्यास आपल्याला प्रतिध्वनी ओळखता येतो. पाणी कोठून येते? या नळाला पाईपद्वारे कोणताही पाणी पुरवठा नसताना देखील नळातून सतत पाणी कसे बरे वाहते? आपल्या मते हे पाणी कोठून बरे येत असावे? येथे पाणी पुरवठा करणारी काचेची नळी पाण्याच्या प्रवाहात अदृश्य होते. याचे कारण पाणी आणि काच यांचा अपवर्तनांक जवळजवळ सारखा असतो. बायो इन्फॉर्मेटिक्स. तुम्ही हालचाल करता तेव्हा तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते? या आकर्षक इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनात सहभागी व्हा आणि मोठ्या स्क्रीनवर तुमचा स्वतःचा सांगाडा जिवंत होताना पहा. प्रगत मोशन सेन्सिंग आणि बॉडी ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रणाली तुम्ही हात पाय ताणता, उडी मारता किंवा व्यायाम करता तेव्हा तुमच्या हालचाली अचूकपणे ओळखते. प्रत्यक्ष वेळेत ती स्नायूंवर येणारा ताण आणि उडीची उंची यासारखे महत्वाचे शारीरिक घटक मोजते आणि तुमच्या हालचाली थेट वैज्ञानिक माहितीमध्ये रूपांतरित करते. तुम्ही हालचाल करत असताना एक गतिमान सांगाड्याचा आराखडा तुमची देहबोली आणि हालचाल प्रतिबिंबित करतो.
ज्यामुळे तुमची हाडे आणि स्नायू एकत्र कसे कार्य करतात हे समजण्यास मदत होते. बायो इन्फॉर्मेटिक्सवर आधारित दृश्य संकेत स्नायूंची सक्रियता आणि ताण असलेले भाग स्पष्टपणे दाखवतात. लाल रंगाने दर्शवलेले भाग स्नायूंवरील ताण सूचित करतात, तर हालचालीतून मिळणारी माहिती स्नायू अस्थी प्रणालीमध्ये बल कसे कार्य करतात हे समजावून सांगते. हे प्रदर्शन तुमच्या स्वतःच्या शरीरालाच एक जिवंत प्रयोगशाळा बनवते. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या संयोगातून मानवी शरीरात हालचाल, ऊर्जा आणि बल यांचा परस्पर संबंध कसा असतो हे येथे दाखवले जाते. दैनंदिन हालचालीमागील विज्ञानाचा शोध घ्या, जिथे हालचालच कथा सांगते आणि तुम्ही स्वतः प्रयोगाचा भाग होता. यासाठी स्क्रीन समोर उभे राहा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. लाल रंगाने दर्शवलेले स्नायूंचा ताणाचे नमुने पाहण्यासाठी हात किंवा पाय ताणा किंवा तुमच्या उडीची उंची मोजण्यासाठी एक जागी उडी मारा. नाचणारी बाहुली डान्सिंग डॉल. नाचणारी बाहुली सपाट भागावर उभी राहू द्या आणि त्याला हळूवारपणे धक्का द्या. शेवटी समान वजन असलेली बाहुली आपण सहजपणे संतुलित करू शकतो. इथे काय होत आहे? इथे बाहुली आणि दोन जोडलेले वजन एक त्रिकोण बनवतात. या त्रिकोणाचा केंद्रबिंदू संपूर्ण प्रणालीच्या वस्तुमानाचे केंद्र आहे. म्हणून जर बाहुली वस्तुमानाच्या मध्यभागी असेल तर ती पडणार नाही आणि संतुलन राखू शकेल. जर आपण बाहुली एका बाजूला टेकवली आणि सोडली तर ती बाहुली अचानक वर येते आणि पुन्हा एकदा तोल सांभाळते. आपण बाहुलीला रॉडच्या टोकावर देखील ठेवू शकतो आणि मुख्य बिंदू वस्तुमानाच्या मध्यभागी असल्याने बाहुली फिरू शकते. न्यूटनचा झोका. न्यूटन क्रेडल. पहिला चेंडू एका टोकाला नेऊन सोडून द्या. दुसऱ्या बाजूला फक्त एकच चेंडू उडाल्याचे दिसेल. आता दोन चेंडू दूर नेऊन सोडून द्या. दुसऱ्या बाजूचे फक्त दोनच चेंडू उडताना दिसतील. 3 चेंडूंच्या बाबतीतही असेच घडते. आता 4 चेंडू दूर नेऊन सोडून दिले असता काय होईल याचा अंदाज करा व प्रत्यक्ष कृती करून पहा. गतिमान वस्तूला संवेग असतो जो तिचे वजन व गती यांच्या गुणाकारा इतका असतो. एक चेंडू जेव्हा त्याच्या इतकेच वजन असलेल्या दुसऱ्या चेंडूवर आदळतो तेव्हा त्या चेंडूचा वेग संवेग दुसऱ्या चेंडूला प्राप्त होतो. सर्वात शेवटी असणाऱ्या चेंडूला संवेग परिवर्तनासाठी पुढे काहीच नसल्याने तो स्वतः पहिल्या चेंडू इतक्याच गतिमान पुढे जातो. 2 वा 3 चेंडू आदळले असता संवेग दुप्पट वा तिप्पट होतो व शेवटचे 2 वा 3 चेंडू फेकले जातात. जेव्हा 4 चेंडू आदळतात तेव्हा संवेग चौपट होतो. अर्थातच दुसऱ्या टोकाला 4 चेंडू फेकले जाणे अपेक्षित असते. म्हणूनच यावेळी मधल्या चेंडूचाही त्या गटात समावेश होतो. येथे तुम्हाला असमान वस्तुमान असलेले 2 चेंडू एकमेकांवर आदळले असता होणाऱ्या परिणामाचे निरीक्षण करता येईल. फोकॉल्ट पेंडुलम. येथील लंबकाद्वारे पृथ्वीची दैनंदिन गती दर्शवण्यात आली आहे. लंबकाचे प्रतल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकल्याचे तुम्हाला दिसेल. या बदलाचे प्रमाण येथील अक्षांशावर अवलंबून असते. उत्तर ध्रुवावर हा बदल सर्वाधिक म्हणजे दर दिवसाला 1 पूर्ण फेरी इतका असतो, तर या ठिकाणी 1 फेरी पूर्ण होण्यास 3 दिवस लागतात. उत्तर ध्रुवावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होणारा बदल सहजपणे समजतो. लंबकाचे दोलन प्रतल हे अधांतरी आहे, परंतु पृथ्वी मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करते. म्हणूनच पृथ्वीसापेक्ष दोलन प्रतल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरताना दिसते. या लंबकाला फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फोकाल्ट यांचे नाव देण्यात आले आहे. फोकाल्ट यांनी इसवी सन 1851 मध्ये पॅरिस मधील पॅथियॉन घुमटाला 200 फूट लांबीचा व 62 पौंड वजन असलेला लंबक टांगून पृथ्वीच्या परिभ्रमणाचे प्रात्यक्षिक
दाखविलेले होते. चौकोन केंद्राभोवती फिरताना दिसेल. बाहेरील 4 स्थिर चौकोनांच्या संदर्भात आतील चौकोनाच्या आकारात सातत्याने होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा. चौकोनाची गती देखील बदलत असल्याचा भास आपणास होईल. चौकोनाची गती कमी होऊन अचानक ती वाढल्याचा जो भास प्रयोगात होतो, त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की असा बदल त्या चौकोनाच्या दृश्य भागासमोर असणाऱ्या 4 चौकोनांमुळे होतो. परंतु खरे कारण असे की आपण चौकोनाचे निरीक्षण करताना आपल्याला त्याची नेमकी गती बाहेरील चौकोनामुळे लक्षात येत नाही आणि 4 चौकोनांच्या मधल्या पोकळ्या जागेतून जी दृश्य माहिती आपल्याला मिळते ती मेंदूला निर्णय घेण्यासाठी पुरेशी ठरत नाही, म्हणून आपल्याला असा भास होतो.